पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस 5 राज्यांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी पंतप्रधान 71,850 कोटी रुपयांच्या कामाचं लोकार्पण करणार आहेत। पंतप्रधान मोदींनी मिझोराममधून दौऱ्याची सुरुवात केली आहे आणि त्यावेळेला त्यांनी 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि मग ते मणिपूरला जाऊन 8,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करतील। नंतर आसामच्या दौऱ्यावर मोदी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतील, जनतेला संबोधित करतील। मग पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर सुद्धा विविध प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही। मी तो कोणाचा खिचगंटीतही नाही। मणिपूरमध्येच विरोध होतो आहे, त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं बरं। 3 वर्षानंतर देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहेत। काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मणिपूरमध्ये दौरा करतायत। जवळपास 9,000 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे। तर जनाब संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीय सलोखा बिघडावा, धार्मिक सलोखा बिघडावा यासाठी दौरा करतायत। जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर येथे गेलेच आहेत, तर ते जरा औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात का? कारण सगळ्या जगाचं संजय राऊत यांच्याकडे लक्ष आहे।